आज आपण करणार आहे उडीद डाळीचे पापड. तर यासाठी ना मी उडीद डाळ घेतलेली आहे 1 किलो. ती ना चांगली पुसून गिरणीतनं बारीक पीठ दळून आणलं एकदम बारीक. गिरणीवाल्यांना सांगितलं ना ते देतात पापडाचं, उडीद डाळीच्या पापडाचं. आणि नुसती उडीद डाळच घेतलेली आहे. आणि त्याच्यासाठी ना 2 चमचे मिरे ना कुटून घेतलेले आहे आणि चाळून घेतले, म्हणजे ते खालची काळी पावडर आहे ना निघून जाते. 2 चमचे मीठ घेतलं आहे आणि 4 चमचे पापड खार घेतला आहे. आणि एक मोठा म्हणजे त्या पापड खारच्या चमच्यानीच 1 चमचा हिंग घेतले, खडा हिंग कुटून घेतलेले. तर आता आपण हे पीठ चाळून घेतलं. याच्यात आहे ना हे पापड खार टाकायचा. 4 चमचे ह्या असं पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्या चमच्याने 4 चमचे घेतलेले. आणि हा गच्च भरून 1 चमचा घ्यायचा. मीठ 2 चमचे घेतलेले. ह्या प्रमाणात आहे ना एकदम म्हणजे चवीसाठी एकदम व्यवस्थित झाले होते. खारट पण नाही आणि आळणी पण नाही, एकदम मीडियम झाले होते. जर तुम्हाला जास्त मीठ लागत असेल तर थोडं जास्त टाका, कमी लागत असेल तर कमी टाका. आणि ही मिरी ना कुटून घेतली आणि कुटल्यानंतर आहे ना चाळून घेतली, म्हणजे त्याच्या खालची काळी पावडर आहे ना पडती, म्हणजे पापडांचा कलर काळा होत नाही जास्त. आणि जरा बारीकच कुटून घ्यायची, म्हणजे ते मध्ये लाटण्यात येत नाही. 2 चमचे घेतलेली आहे. आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं व्यवस्थित. ह्याच्यासाठी ना रेडीमेड मसाला आणायची गरज नाही आहे. रेडीमेड हे ना एकदम कमी खर्चात आणि एकदम छान चवीला पण मस्त झाले होते पापड. आता हे फक्त पाणी अंदाजाने टाकायचं, कारण आहे ना जास्त पाणी झालं ना तर मग पीठ हे होईल, ते लूज होईल. आपल्याला ना एकदम कडक पीठ मळायचं आहे. हे पहा आता हे मळून झालं एकदम कडक. जितकं कडक मळता येईल तितकं कडक मळायचं. आणि मोठा जर पाटा असेल ना तर त्याच्यावर ठेचून घ्यायचं चांगलं. जर तुमच्याकडे समजा मोठा नसेल तर मग पोळपाटावर ठेवून छोट्या ह्याने असं मारून घ्यायचं. पण माझ्याकडे आहे तर मग मी मोठ्या पाट्यावर हे थोडंसं तेल लावून घेतलं पाट्याला आणि हे चांगलं ठेचून घेऊ राहिले. आता जितकं ठेचू ना तितके छान पापड होतात, अजिबात चिरत वगैरे नाही. आणि जितकं पातळ लाटायचं आहे ना तितकं पातळ लाटता येतो आपल्याला. तर एवढं जर चांगले पापड खायचे असेल तर एवढी मेहनत करावीच लागणार. आता हे मी एकटी होते कुटायला, त्याच्यामुळे ना आता असं एका हाताने कुटते मी, नाही तर मग 2 हातांनी पण धरून असं व्यवस्थित कुटायचं. आता हे व्यवस्थित कुटून झालं आणि लाट्या पण करून घेतल्या आणि सगळं व्यवस्थित झाकून ठेवायचे. जर हवा लागली ना तर त्या अशा लाट्या ड्राय होतात. आता हे लाटायचं, थोडीशी पिठी बाजूला काढून ठेवायची पिठातून. आणि एकदम थोडंसं पीठ लावायचं, जास्त लावायचं नाही. आणि तेल तर मी अगदी नॉर्मल लावले, कारण नंतर आहे ना ते खवट होतात पापड. जास्त दिवस जर राहिले ना तर खवट होतात. बघा आता किती छान पापड लाटला जातोय, चिकटत पण नाही आणि असा हे पण नाही होत, बरोबर लाटला जातो. पीठ आहे ना एकदम नॉर्मल लावायचं, कारण पीठ ठेचून घेतलं ना मग पीठ जास्त लावायची पण आवश्यकता नाही आहे. एकदम असा व्यवस्थित सरकला जातोय आणि छान होतोय. हे बघ किती छान पापड झाला. ती मिरी ना थोडीशी बारीकच कुटायची ना, नाही तर अशी मध्ये आली ना मग ते पापड जरा फाटतो. हे पहा किती सुंदर झाले पापड. आहे पहा. आणि ना हे असे थोडेसे ना सुकवायचे. सुकले ना एकावर एक ठेवायचे रचून आणि मग दुसऱ्या दिवशी ऊन द्यायचं. खूप जर जास्त वेळ जर हवेत ठेवले ना तर पापड कडक होतात आणि तुकडे पडतात. आणि ऊन पण फक्त 10च मिनिट द्यायचं. मग थोडेसे वाळलेले असे वाटायला लागले ना, वाकडे व्हायला लागले ना,
का लगेच मग एकावर एक घेऊन ठेवून घ्यायचे आणि मग आपल्याला ज्या डब्यात ठेवायचे त्याच्यात ठेवून द्यायचे. आता राहिलेले पापड पण त्यांना पण ऊन देऊन घेतलं. तर ऊन देऊन झाल्यानंतर असे डब्यात भरले. आता तुम्हाला आहे ना तळून दाखवते मी. हे पहा किती छान, किती फुलतोय पापड बघा. एकदम व्यवस्थित लिज्जत पापडच्या सारखे पापड झालेले आहेत घरच्या घरी. चवीला पण एकदम छान. अशा पद्धतीने जर केले ना तर रेडीमेड मसाला पण आणायची गरज नाही आणि पापड पण आणायची गरज नाही. चांगलं खायचं म्हटलं तर थोडासा त्रास होतोच. हे पहा किती छान झाले, खाण्यासाठी तयार.